सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत गणिते पुन्हा एकदा उघड झाली असून क्षमतेनुसार वाटा मिळालाच पाहिजे, अन्यथा युतीचा प्रश्नच येत नाही, असा ठाम आणि सूचक राजकीय इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातून दिला आहे। आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेची ठिणगी पडली आहे। सोमवारी सोलापूर शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी पालकमंत्री गोरे सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त लोखरे, वीणा पवार यांच्यासह प्रशासकीय व राजकीय मान्यवर उपस्थित होते। पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सोलापूर शहरासाठी जे जे आवश्यक होते ती बहुतेक सर्व आश्वासने पूर्ण करण्यात आली असून येणाऱ्या महानगरपालिकेत भाजप फक्त सत्ता नव्हे तर नव्या संकल्पनांसह नियोजनबद्ध विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जाणार आहे। आता घोषणांचा नव्हे तर अंमलबजावणीचा काळ आहे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला। महायुतीच्या जागा वाटपावर भाष्य करताना गोरे म्हणाले की सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शहराध्यक्ष आणि शहरातील 3 आमदार यांना युतीबाबत अंतिम निर्णयाचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत। दिल्ली, मुंबई नव्हे तर सोलापूरचे नेतृत्वच सोलापूरचा निर्णय घेईल, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला। सांगितलं की आमच्या शहराचं नेतृत्व करायला सक्षम आहे। त्यामुळे या शहरातल्या युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार शहर अध्यक्षांनी इथल्या 3 आमदारांना पक्षाने दिलेले आहेत। तो जो निर्णय घेतील, महायुती करण्याचा, एकला लढण्याचा, जे काही निर्णय घेतील, आणि ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा मी इंटरव्ह्यू होईल, ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा प्रदेशाध्यक्ष होतील, ज्यावेळी आवश्यकता भासेल तेव्हा स्वतः देवेंद्रजी सुद्धा त्यामध्ये इंटरव्ह्यू होतील। तसेच काही प्रभागांमध्ये तडजोडीचा निर्णय आवश्यक ठरल्यास भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालतील, असे सांगत गोरे यांनी स्पष्ट केले की युती ही भावनेवर नव्हे तर ताकद, कामगिरी आणि क्षमतेच्या आकड्यांवर ठरेल। महायुतीचा निर्णय घेण्यासाठी आमचं नेतृत्व सक्षम आहे। आमचे नेतृत्व सगळ्यांशी चर्चा करतील, वाजवी मागण्या असतील, प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार जर इथं वाटा मागितला आणि तो आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मान्य केला तर महायुती सुद्धा होईल, आणि गरज पडली तर आम्ही। पालकमंत्री गोरे यांच्या या ठाम भूमिकेमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली असून समान वाटा नव्हे तर सक्षम वाटा हेच भाजपचे सूत्र असल्याचे उघड झाले आहे। त्यामुळे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे ताकद आजमावणार का की कडक अटींवर युती घडणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे।